नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज व्हिडिओ जी मध्ये बसलोय. मित्राची जी आहे. काय झालंय त्याच्यावर आलोय साताऱ्यामध्ये, त्यामुळे काय वेळ मिळणार नाही आपल्याला व्हिडिओ बनवायला. व्हिडिओ बनवतोय मथुर बकासूर ह्या जोडीला. एक महाराष्ट्र मिस करतोय. ही जोडी वर्ष होऊन गेली तरी अजून काय पळालेली नाहीये. कधी पळते याच्याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. पळाली पाहिजे, कारण की तुम्हाला माहितीच आहे या दोघांनी इतिहास केलेला आहे. इतिहासामध्ये त्या दोघांची नोंद सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांनी केलेली आहे. स्वतःच्या पळण्यातून संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या मालकाचं नाव केलेलं आहे. परंतु मथुर, भुंगा, मेहरबान हे तिघजण मुंबईचे बेताज बादशाह आहेत. ते कधी येतील इकडे घाटावरती याच्याबद्दल सगळ्यांना एक उत्सुकता आहे. की तुम्हाला माहितीच आहे कासेगावचं मैदान जे आहे ते मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल. तारीख अजून काही डिक्लेअर नाही आहे. काल मैदानामध्ये सांगितलेलं होतं तारीख डिक्लेअर होईल त्यावेळेस सांगूच तुम्हाला. परंतु तुम्ही बघितलं संबंध महाराष्ट्र या मैदानाची वाट बघतोय, कारण की ते मैदान जे आहे ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचं. जे राजा आणि सम्राटनं त्या ठिकाणी एक नंबर केलेला होता आणि तिथूनच त्यांची सुरुवात झालेली होती. परंतु आता एक वर्ष व्हायला आता संपतंय, परंतु राजाचा फॉर्म काय अजून तरी काय एवढा नाही म्हणावा असा नाही आहे. परंतु असो, मथुर आपल्याला घाटावरती, मथुर फॅनची खूप विनंती होती आपल्याला की तुम्ही मथुरबद्दल व्हिडिओ बनवा. मथुर कधी येणार आहे आपल्याला? मथुर जो आहे तो कासेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये डायरेक्ट दिसणार आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आधीमध्ये दिसणार नाहीये. तो बिंदोडच पळेल. भुंगा सुद्धा त्याच मैदानामध्ये दिसेल. भुंगाबद्दल अपडेट नाहीये, परंतु भुंगा मिलिंद शेठ यांनी सांगितले की एक 2 महिने तरी नाही मी भुंगा इकडं पळवणार, कारण की मुंबईमध्ये शर्यत आता मैदानं चालू आहेत ना, त्याच्यामुळे मुंबईमध्ये पळतोय भुंगा आणि चांगलंच पळतोय. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा पळ कसा आहे. बिनजोडमध्ये आता तो एक चांगलं नाव लौकिक करतोय त्याच्या मालकाचं. भुंगा मेहरबान राहिला. मेहरबान सुद्धा कधी कधी इकडे येतोय, कधी कधी तिकडे. तर शेवटी ते मालकच ठरवते. परंतु आता चर्चा करूया आपण की भुंगा आणि बकासूर ही जोडी कधी पाळणार आहे. सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे, कारण की तुम्ही बघितलं ह्या दोघांचा एकच फेरा फक्त झालेला होता. त्याच्यावरती काय गाडी काय पळायला नाही. परंतु मिलिंद शेठ पाटील जे भुंगाचे मालक आहेत त्यांनी सांगितलं की भुंगा आणि बकासूर ही जोडी जी आहे ती लवकरच तुम्हाला प्रेक्षकांच्या इच्छेसाठी लवकरच पळताना दिसेल. आता ती कधी दिसेल हे माहित नाही, परंतु सांगितलंय त्यांनी. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील विठ्ठल ड्रायव्हर भूतकर, कारण की भुंगा विठ्ठलांच्या नियोजनामध्ये पळतो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. त्याच्यामुळे मला वाटते तिकडेच पळेल. आता मुंबईमध्ये ज्यावेळेस बकासूर जाणार आहे त्यावेळेस बकासूर आणि घोटचा सर्जा ही जोडी 100% पाळणार आहे. त्या दोघांच्या मालकाने सुद्धा सांगितलेलं आहे की ही दोघं पाळणार आहेत एकत्र. चांगली जोडी आहे ही. A1 जोडी आहे, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. या जोडीनं खूप खूप सारे इतिहास केलेले आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहेत. 1-2-3 मैदानं फॉल असतील, परंतु तिथून तुम्ही बघितलं महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे. ती बिंजोडचे बेताज बादशाह लवकर 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळायला पाहिजेत. बकासूर भुंगा तुम्हाला माहितीच आहे ही जोडी A1 आहे, परंतु पळायली पाहिजे. बकासूर सगळ्या नंदींसोबत पळायला, परंतु तो भुंगाच राहिलाय 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. आता बघूया कधी पळतोय कधी नाही. मथुरचा जो बॅड फॉर्म आहे तो लवकरच दूर होईल, मला असं वाटतं. व्हायलाच पाहिजे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या बैलाचं रेकॉर्ड काय आहे. बघूया कसं होते कसं नाही, ठरवतील आता ते मालकच. आणि मालक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असा राहुल दादा जे आहेत ते या बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या खूप मोठी व्यक्ती आहे. आणि त्यांचा मथुर ज्यावेळेस घाटावरती येतो तेव्हा खरंच लोकांना खूप एक्साइटमेंट असते. त्याचे फॅन्स तर खूप आहेत. त्या फॅनच्या खातीर मी व्हिडिओ बनवतोय की मथुर जो आहे आपला बिनजोडचा बादशाह मथुर कासेगावच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे मैदान होतंय. बघूया ते पहिरे जे आहेत ते तुम्हाला घेऊन येईनच. बाकी व्हिडिओ कसा वाटतोय याच्याबद्दल चांगल्या कमेंट्स येत आहेत लोकांच्या. खूप छान वाटते आणि अशाच कमेंट्स येऊ द्यात. असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवरती राहू द्यात. काही लोक म्हणतील आज असा कसा व्हिडिओ, काय सातारामध्ये आलोय, जरा मित्राने JCB घेतलाय, त्याच्या JCB घ्यायला आलोय आणि त्याला सुद्धा माझ्या मित्राला अशीच प्रगती होऊ द्या. ईश्वरांचा
देवाचा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागं राहू द्या आणि अशीच प्रगती होत राहू सगळ्यांचीच होऊ द्या. आणि बकासूर मथुर ही जोडी लवकर प्रेक्षकांना बघायची. कधी पळते बघूया. कमेंट्समध्ये सांगा जर कोणाला वाटतंय की लवकर कुठल्या मैदानामध्ये दिसावं त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.